Hello students, we see integral of the form integral px plus q upon ax square plus bx plus c or integral px plus q upon under root ax square plus bx plus c. लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या टाईपचे काही एक्झाम्पल्स पाहिले. आणखी काही उरलेले एक्झाम्पल्स आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रल अंडर रूट एक्स प्लस 7 अपॉन एक्स मायनस 7 अपॉन एक्स मायनस 9 dx. आता हा अंडर रूट एक्स मायनस 7 अपॉन एक्स मायनस 7 अपॉन एक्स मायनस 9 हा फॉर्ममध्ये आहे. तो पी एक्स प्लस क्यू ह्यामध्ये कसा कन्वर्ट होईल त्यासाठी आधी हे रूट आहे ना अंडर रूट हे रूट पूर्ण हे रूट काढण्यासाठी आपल्याला इथं एक्स मायनस 7 आहे तर इथे एक्स मायनस 7नेच मल्टिप्लाय केलं तर एक्स मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर होईल आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं. म्हणून हा इथं काय ॲडजस्टमेंट करायचे तर ह्या टर्मला एक्स मायनस 7ने डिवाइड करायचं आणि मल्टिप्लाय करायचं. therefore integration under root x minus 7 upon x minus 9 into आता हा ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर होण्यासाठी आपण ॲडजस्टमेंट काय करतो तर x minus 7 upon x minus 7 नी मल्टिप्लाय डिवाइड केलं. आता हा काय होईल न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन क्या x minus 7 into x minus 7 x minus 7 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय आता हा a x minus 9 आणि x minus 7 हा x minus 9 x minus 7 फॅक्टर होतोय. हा सिम्प्लिफाय करायचा आहे आणि सॉल्व करायचा आहे. आता रूट सेपरेट करायचं इंटिग्रल अंडर रूट न्यूमरेटरला रूट दिला तर x मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट आता हा सॉल्व करायचा x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 7 मायनस 16x आणि हा मायनस इंटू मायनस प्लस 63 9 इंटू 7 63 dx x square minus 16x plus 63. आता हा इथं बघा न्यूमरेटरला स्क्वेअरला रूट कॅन्सल होतो त्यामुळे जर रूट कॅन्सल होतं आणि मग पुन्हा आपण सिम्प्लिफाय करायचं. therefore I is equal to integral square root get cancel for square therefore it is x minus 7 divided by under root x square minus 16x plus 63 dx. आता जे हे इंटिग्रेंड आलाय तो हा px प्लस क्यू अपॉन अंडर रूट क्वाड्रेटिक इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये आलाय त्यामुळे हा कन्वर्ट करायचा. त्यासाठी आधी आपल्याला काय करायला लागेल तर न्यूमरेटरची व्हॅल्यू फाइंड करायला लागेल. न्यूमरेटर आहे x मायनस 7 इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आहे एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस b. therefore a into derivative x square is equal to 2x minus 16x is 16 plus b. 63 is constant, derivative 0 is. therefore x minus 7 is equal to a into 2x 2ax minus 16a plus b. आता हे दोन्ही इक्वेशन कंपेअर करून x चे कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट टर्म इक्वल दाखवून दोन्ही इक्वेशन्स फाइंड करायचे. इथे x चा कोएफिशिएंट आहे 2a आणि इकडं x चा कोएफिशिएंट आहे 1 आणि इकडं अँड कॉन्स्टंट टर्म मायनस 16a प्लस b इज इक्वल टू मायनस 7. आता हे a येतोय 1/2 अँड इथे a ची व्हॅल्यू ठेवा मायनस 16 इंटू 1/2 प्लस b मायनस 7. therefore 2 8 हा 16 मायनस 8 आहे इकडं प्लस 8 होईल इज इक्वल टू मायनस 7. हा मायनस 8 आला तिकडं प्लस 8 होईल b इज इक्वल टू मायनस 7 प्लस 8. therefore b is equal to 1. Values of a and b are a is 1/2 and b is 1. therefore our numerator is x minus 7 is equal to इथे a किती येते 1/2 into 2x minus 16 plus b आहे 1. this is our numerator. आता हा न्यूमरेटर इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे आणि इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करायचं. therefore ह्या इक्वेशन मध्ये x मायनस 7 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. इंटिग्रल x मायनस 7 ची व्हॅल्यू येते 1/2 इंटू 2x मायनस 16 प्लस 1 डिवायडेड बाय अंडर रूट x स्क्वेअर मायनस 16x plus 63 dx. आता हा
टर्मसाठी इंटिग्रेशन हे जसं आपण सॉल्व करत गेलो त्याप्रमाणे सॉल्व करायचं. 1/2 बाहेर येईल. इंटिग्रल 2x - 16 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस 1 इथं आहे इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 dx. इथं फर्स्ट टर्म नेहमीच फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट असतं. एक्स स्क्वेअरचं 2x मायनस 16x मायनस 16 दिस 0. त्यामुळं इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट एफ एक्स आहे. म्हणजे जे इंटिग्रेशन 2 रूट एफ एक्स येईल. हा 1/2 आहे इंटू 2 रूट एफ एक्स किती आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस आता इथं इंटिग्रल येतोय 1 अपॉन अंडर रूटमध्ये आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63. Therefore एक्स स्क्वेअरचा आता इथे फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झालेलीच आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. आता काय करायचं तर एक्सचा कोएफिशियंटला 2 1/2 मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे हा 2 8 जा 16 8 स्क्वेअर किती येतो 64. म्हणजे हा मिडल टर्ममध्ये ॲड आणि मायनस करायचा. Therefore इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस हा प्लस आणि मायनस करायचं 64 मायनस 64 आणि प्लस 63 dx. नेक्स्ट स्टेप काय असते तर पहिल्या 3 टर्मला ब्रॅकेट घालायचं आणि ब्रॅकेट स्क्वेअर फाइंड आउट करायचं. इथं 2 टू गेट कॅन्सल. आय इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट. आता इथं ब्रॅकेट स्क्वेअर घेण्यासाठी फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट एक्स मिडल टर्म साईन मायनस आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट 8 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 64 प्लस 63 मायनस 1 dx. आता हा कोणत्या फॉर्ममध्ये आला हा 1 मीन्स 1 स्क्वेअरच होतो. इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे युझिंग इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन येतं लॉग मॉड एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. हा फॉर्म्युला यूज करून आपण इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करणार. इज इक्वल देअरफॉर आय इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस इंटिग्रेशन घ्या त्याचं लॉग मॉड एक्स आहे एक्स मायनस 8 मायनस सॉरी एक्स मायनस 8 आहे इन प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एक्स मायनस 8 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर प्लस सी. हा सिम्प्लिफाय करायचा. देअरफॉर आय इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस लॉग ऑफ मॉड एक्स मायनस 8 प्लस अंडर रूट हा किती येतो आहे एक्स मायनस 8 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 प्लस सी. आता हा फॅक्टर सिम्प्लिफाय करायचा असेल म्हणजे हा त्याचं इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ दिस इंटिग्रल इज आय इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 16 एक्स प्लस 63 प्लस लॉग ऑफ मॉड एक्स मायनस 8 प्लस अंडर रूट एक्स मायनस 8 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 प्लस सी. Next second example is integral 3 cos x upon 4 sin square x plus 4 sin x minus 1 dx. इथं 3 cos x आहे. इथं डिनॉमिनेटरला 4 sin हे फॅक्टर आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं म्हणजे साइन सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला हा न्यूमरेटर कॉन्स्टंट टर्म मध्ये मिळेल. देन पुट sin x is equal to t. Now differentiate with respect to x. Derivative of sin x cos x dx is equal to dt. हे सगळे सबडिव्हिजन इंटिग्रेशन मध्ये ठेवायचं. इंटिग्रल 3 इंटू कॉस एक्स dx dt होतो म्हणजे हा 3 होतं फक्त डिवायडेड बाय साइन एक्स व्हॅल्यू t आहे 4t स्क्वेअर
प्लस 4t मायनस 1 dt. आता हे सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस न्यूमरेटरला प्रेझेंट आहे, तेव्हा आपण सबस्टिट्यूशन घेऊन हा किती तेव्हा 3 बाहेर घेतलं तर ह्या 1 अपॉन क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये येतोय. त्या टाईपने सिम्प्लिफाय करायचं आहे. 3 बाहेर घेतलं इंटिग्रल 1 अपॉन, आता इथं टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करायचा आहे म्हणजे 4 कॉमन घ्यायचा. 4 इंटू टी स्क्वेअर प्लस 4/4t मायनस 1/4 dt. आता इथून 4 बाहेर येईल. 3/4 इंटू इंटिग्रल 1 अपॉन, आता 4 कॅन्सल 1 येतो म्हणजे हा टी स्क्वेअर प्लस टी मायनस 1/4 dt. आता हा 1 अपॉन क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 झाला. आता आपल्याला मिडल टर्म फाइंड करायचे, त्यासाठी टीचा कोएफिशियंटला 1/2 मल्टिप्लाय करायचं आहे. टीचा कोएफिशियंट आहे 1/2 मल्टिप्लाय केला तर हा 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4 म्हणजे मिडल टर्म येणार आहे ती 1/4 येणार आहे. ती सेकंड टर्ममध्ये ॲड आणि मायनस करायचे. Therefore, I is equal to 3/4 into integral 1 upon t square plus t plus 1/4 minus 1/4 minus जो नेक्स्ट टर्म आहे minus 1/4 dt. फर्स्ट टर्मसाठी ब्रॅकेट घालायचं आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. Therefore 3/4 into integral 1 upon फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट टी, मिडल टर्मचं साइन प्लस थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा मायनस 1/4 मायनस म्हणजे मायनस 2/4 येतो. मायनस 2/4 मीन्स 1/2 dt. Therefore 3/4 into integral 1 upon t plus 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर रूट 1, 2चं रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर dt. Using integration standard form is integral 1 upon x square minus a square dx. Integral 1 upon x square minus a square असतो 1 upon 2a into log mod x minus a upon x plus a plus c. हा फॉर्म्युला यूज करून आपण सिम्प्लिफिकेशन घेणार आहे. x हा कंप्लीट येतोय t plus 1/2 आणि a येतोय 1 upon root 2. Therefore integration is 3/4 into 1 upon 2a. a येतोय 1/√2 into log mod x आहे t plus 1/2 minus 1/√2 divided by t plus 1/2 plus 1/√2 plus c. आता हा सॉल्व करायचा आहे. √2 वर जाईल 3/4 इंटू, आता हा 2 √2 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. हा वरती गेला √2, 4 इंटू √2 इंटू √2 आणि हा कॅन्सल करायचा आहे. लॉग ऑफ मॉड हा सिम्प्लिफाय करताना इथं किती मल्टिप्लाय करायचं आहे. इथं 2, इथं बेस आहे 2 √2, पूर्ण इक्वेशनला 2 √2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 √2t प्लस √2 प्लस -2 डिवाइडेड बाय 2 √2t प्लस √2 प्लस 2 प्लस c. झालं इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशनमध्ये हे इंटिग्रेशन टी मध्ये आहे ते आपल्याला एक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यामुळे आपण sin x टी ठेवलेला, त्यामुळे x व्हॅल्यू sin x ठेवायची. I is equal to 3/4 √2 into log of mod 2 √2 sin x plus √2 minus 2 divided by 2 √2 sin x plus √2 plus 2 plus c. This is our integration. I is equal to this type of integration. Now third example is integral under √3 e raised to 3x minus e raised to 2x upon e raised to x plus 1. आता हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करताना न्यूमरेटरचा रूट आपल्याला कॅन्सल करायचा आहे. त्यासाठी इथे ॲडजस्टमेंट करायचं आहे. इथे e raised to 3x minus e raised to 2x आहे, त्याच्यामधून e raised to 2x कॉमन घ्यायचं आहे. इंटिग्रल अंडर रूट न्यूमरेटर रूटमध्ये बघा e raised to 2x बाहेर घेतला, इथून e raised to 3x त्यामधून 2x बाहेर घेतले तर e raised to x बनतो आणि हा e raised to 2x बाहेर घेतला म्हणजे -1 डिवायडेड बाय
e raised to x plus 1 dx. आता न्यूमरेटर टू टर्म्स आहे, e raised to 2x हा रूटला सेपरेट होईल, म्हणजे हा इंटिग्रल e raised to 2x आहे, म्हणजे e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर आहे अंडर रूट. आता रूट सेपरेट करूया. अंडर रूट इथं न्यूमरेटरला इथं एक मिनिट, न्यूमरेटरला अंडर रूट हा e raised to 2x म्हणजे e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सेकंड टर्मला e raised to x मायनस 1 डिवायडेड बाय e raised to x प्लस 1 dx. हा फक्त सेपरेट केला. आता हा स्क्वेअरला रूट कॅन्सल होतो, म्हणजे इंटिग्रल हा फक्त e raised to x उरेल अंडर रूट. आता इथं e raised to x मायनस 1 अपॉन e raised to x हा रूटमध्येच आहे, सॉरी रूटमध्येच आहे, म्हणजे हा रूटमध्ये एकत्र केला e raised to x प्लस 1 dx. आता हा रूटमध्ये आहे, न्यूमरेटरचं रूट कॅन्सल करायचं आहे, त्यासाठी आता e raised to x मायनस 1 आहे. इथे सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल. e raised to x डेरिव्हेटिव्ह e raised to xच असतं आणि e raised to dx हा dt मध्ये जातोय, म्हणजे हा मल्टिप्लाय कॅन्सल होतोय. देन पुट e raised to x is equal to t. Therefore derivative of e raised to x dx is equal to dt. त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर i is equal to इंटिग्रेशन. आता हा e raised to x dx dt झाला, e raised to x dx dt झाला आणि e raised to x ची व्हॅल्यू आपण t ठेवली आहे, म्हणजे इक्वेशन येतं t मायनस 1 अपॉन t प्लस 1 इंटू dt. पुन्हा हे फंक्शन रूटमध्येच आहे, t मायनस 1 अपॉन t प्लस 1. आता हा t मायनस 1 हा स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी इथं t मायनस 1 ही मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे, म्हणजे इंटिग्रल येईल अंडर रूट t प्लस मायनस 1 अपॉन t प्लस 1 मल्टिप्लाय हा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर होण्यासाठी इथं t मायनस 1 ही मल्टिप्लाय करायचं, तसंच t मायनस 1 ही डिवाइड करायचं dt इज इक्वल टू इंटिग्रल अंडर रूट t मायनस 1 t मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय t मायनस 1 इंटू t प्लस 1 a प्लस b इंटू a मायनस b काय असतो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, तसा हा t स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर 1 येतो dt. आता हा स्क्वेअर रूट दोघांना सेपरेट केल्यानंतर तो हा न्यूमरेटरला जर सेपरेट केला तर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतो, म्हणजे t मायनस 1 होतो डिवायडेड बाय अंडर रूट t स्क्वेअर मायनस 1 dt. आता याच्यामध्ये इंटिग्रेशन t मायनस 1 अपॉन अंडर रूट t स्क्वेअर मायनस 1 आला. आता हा दोन्ही टर्मला सेपरेट करायचा, दोन्ही इंटिग्रेशन सेपरेट केल्यानंतर फर्स्ट टर्म विल इंटिग्रल t अपॉन अंडर रूट t स्क्वेअर मायनस 1 dt मध्ये साइन मायनस आहे, इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट t स्क्वेअर मायनस 1 dt. आता दोन्ही टर्ममध्ये बघा, फर्स्ट टर्ममध्ये t स्क्वेअर मायनस 1 आहे, t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t येतं, वरती t प्रेझेंट आहे. जर याचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर आपल्याला जर 2t असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट एफ एक्स dx येतो 2 रूट एफ एक्स प्लस सी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. त्यासाठी ते ॲडजस्टमेंट करावं लागेल, कारण व्हेरिएबल प्रेझेंट आहे फक्त कॉन्स्टंट टर्म ऑब्सेंट आहे. टी स्क्वेअरचं रिलेटिव्ह 2t आणि 1चं 0, म्हणजे इथं 2t पाहिजे, त्यासाठी ॲडजस्टमेंट करायची. 2 ने इथं मल्टिप्लाय करायचं आणि इथं 2 ने डिवाइड करायचं. 2 कॅन्सल होतं पण ते ॲडजस्ट केलं आहे, म्हणजेच आपल्याला इथं डिनॉमिनेटरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे, त्यामुळे इथं इंटिग्रेशन मिळेल. आणि हा इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट टी स्क्वेअर मायनस अंडर रूट टी स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आहे, याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. म्हणजे आता इथं इंटिग्रल 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आणि याचं इंटिग्रेशन काय ते बघा, हा फॉर्म्युला यूज करून आय इज इक्वल टू इंटिग्रल इथं 1/2 आहे तसा, आणि हा रूटमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे, म्हणजे इंटिग्रेशन तर 2 इंटू रूट एफ एक्स आहे टी स्क्वेअर मायनस 1 मायनस. आता आपल्याला ह्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. इंटिग्रेशन काढण्यासाठी आपल्याला एक्स स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला पाहिजे, म्हणजे हा मायनस आपण आहे तसं ठेवूया. मायनस इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट टी स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर dt. And using integral 1 upon under root काय तो t x square minus a square dx is equal to log mod x plus under root x square minus a square plus c. हा फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय करायचं. Therefore our integration is the 2 to get cancel. I is equal to under root t square minus 1 minus log of mod
एक्स किती आहे टी मायनस अंडर रूट टी स्क्वेअर मायनस 1 प्लस सी. आता इथं जे इंटिग्रेशन आहे टी मध्ये मिळाले, आपण टीची व्हॅल्यू काय ठेवली ई रेस टू एक्स. देअरफॉर आय इज इक्वल टू अंडर रूट ई रेस टू एक्स आणि टी स्क्वेअर आहे, टी आहे ई रेस टू एक्स आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 2a ई रेस टू 2x मायनस 1 मायनस लॉग ऑफ मॉड टी म्हणजे ई रेस टू एक्स मायनस अंडर रूट ई रेस टू टी स्क्वेअर आहे म्हणजे 2x मायनस 1 प्लस सी. दॅट इज आवर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू अंडर रूट ई रेस टू 2x मायनस 1 मायनस लॉग ऑफ अंडर मॉड ई रेस टू एक्स मायनस अंडर रूट ई रेस टू 2x मायनस 1 प्लस सी. ह्या टाईपचे आणखी काही एक्झाम्पल एक्सरसाइज 3.2 सी मध्ये आहेत. म्हणजेच इंटिग्रल ऑफ द फॉर्म इंटिग्रल पी एक्स प्लस क्यू अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन किंवा इंटिग्रल पी एक्स प्लस क्यू अपॉन अंडर रूट क्वाड्रेटिक इक्वेशन ह्या फॉर्मचे जर एक्झाम्पल असतील तर ते 3.2 सी मध्ये आहे. काही एक्झाम्पल मी मागच्या लेक्चरमध्ये मी ह्या लेक्चरमध्ये सिम्प्लिफाय करून दिलेत. ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्ही आणखी सॉल्व करा. थँक्यू.